नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुकेश पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल आपण काय करतोय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जे क्वालिटी म्हणा, त्याचबरोबर जीके जीएसचे जे महत्त्वाचे प्रश्न असतात, जे प्रश्न प्रत्येक वर्षी काय रे रिपीट होतात, असे प्रश्न काय करतोय आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून पीवायक्यू कव्हर करण्याचा विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिक प्रयत्न करतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली पोलीस शिपाई 2024 चा प्रश्न आहे. लेटेस्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ही जे आपण लेक्चर सिरीज आणलंय यामध्ये सध्या तरी लेटेस्ट प्रश्न आहेत. म्हणजे 2024 मध्ये आलेले जे वेगवेगळ्या स्पर्धा तुमच्या पोलीस भरतीचे पेपर आहेत 2024 मध्ये झालेले, तर त्याचे वेगवेगळे हे पेपर आपण प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. चला मग आजचा प्रश्न काय पहिला, की वयाची किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? कोणती निवडणूक म्हणले? राज्यसभा. बघा, वयाची किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंपल प्रश्न आहे की वयाची किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते, असा हा सिंपल प्रश्न आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन क्रमांक 1 काय सांगतं रे? तर 21 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 2 सांगतं 25 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 3 सांगतं 30 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती. आणि ऑप्शन क्रमांक 4 सांगतं 28 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती. म्हणजे वयाची किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते, असा हा सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी 10 सेकंदाचा काय रे वेळ आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या की वयाची किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? कशाची निवडणूक? राज्यसभेची. बघा, गडचिरोली पोलीस शिपाई 2024 चा हा लेटेस्ट प्रश्न आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रश्नाचं उत्तर घेऊया. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 येणार आहे का रे? कधीच येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 कधीच येणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 असं तर काहीच नाही. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. काय सांगितलं? ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं काय होणार आहे रे? उत्तर येणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जर राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल, काय म्हणलं मी? तुम्हाला जर राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावी. राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची 30 वर्ष पूर्ण केलेले असावे. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, वयाची 30 वर्ष पूर्ण केलेला कोणताही भारतीय व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकतो. काय सांगितलं? वयाची 30 वर्ष पूर्ण केलेला कोणताही भारतीय व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकतो. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मग 21 वर्ष कुणासाठी आहे रे? तुम्हाला माहित असेल की 21 वर्ष कुणासाठी आहे? तर लक्षात घ्या, जर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय रे? लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्था. जर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवायच्या आहेत, म्हणजे कशाच्या रे? ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची आहे, पंचायत समितीची निवडणूक लढवायची आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची आहे, महानगरपालिका नगरपालिकाची निवडणूक लढवायची आहे, तुम्हाला वयाची किती वर्ष पूर्ण पाहिजे रे? 21 वर्ष पूर्ण पाहिजे. मग 25 वर्ष कुणासाठी आहे रे? तर लक्षात घ्या, जर तुम्हाला लोकसभेवर खासदार म्हणून निवडून जायचं आहे किंवा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून जायचं आहे. काय सांगितलं? जर तुम्हाला लोकसभेवर खासदार म्हणून निवडून जायचं आहे आणि विधानसभेवर आमदार म्हणून निवडून जायचं आहे, तर तुम्हाला वयाची किती रे विद्यार्थी मित्रांनो? 25 वर्ष पूर्ण झालेली असावी. हा प्रश्न मुंबई शहरला आला होता. मुंबई शहर 2024. मुंबई शहर 2024 ला आलेला प्रश्न आहे की वयाची 25 वर्ष कुणासाठी? लोकसभा आणि विधानसभा. मग 30 वर्ष कुणासाठी रे? जर तुम्हाला राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल, त्याचबरोबर विधान परिषदेची निवडणूक लढवायची असेल. कशाची म्हणलं मी? विधान परिषद. कशाची रे? विधान परिषदेची निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला वयाची 30 वर्ष पाहिजे. 28 कुणासाठी नाही विद्यार्थी मित्रांनो? सुचलं नसेल म्हणून बहुतेक दिला असेल. म्हणजे एक्झामिनरला 28 देण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे की त्यांना सुचलं नसेल की काय ऑप्शन द्यायचं, त्यामुळे त्यांनी ते ऑप्शन दिलेलं असावं. चला मग दुसरा प्रश्न, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आवश्यक आहे? बघा, आताच आपण तुम्हाला सांगितलं होतं. आता तिथं राज्यसभेचं होतं, इथं काय म्हणलंय? लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आवश्यक आहे? बघा, हिंगोली पोलीस 2024 म्हणजे हिंगोली शहर हिंगोली जिल्ह्याचे जो पोलीस आहे त्याला आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी 10 सेकंदाचा वेळ आहे. पटकन या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. काय म्हणले? लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा आवश्यक आहे. हिंगोली पोलीस 2024 ला आलेला प्रश्न आहे. चला, 21 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष आणि 35 वर्ष. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. किती असेल बघा. चला विद्यार्थी मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे 21 कधीच नाही, 30 नाही, 35 नाही, काय असणार आहे? 25. जर तुम्हाला लक्षात घ्या, लोकसभेचा सदस्य व्हायचा आहे, जर तुम्हाला लोकसभेचा सदस्य व्हायचा आहे तर वर्ष किती रे? 25 वर्ष पूर्ण पाहिजे. म्हणजे तुमचं वय किती पाहिजे? 25 वर्ष. म्हणजे लोकसभेचा सदस्य होण्यासाठी संबंधित व्यक्तीचं वय किती पाहिजे रे? 25 वर्ष पूर्ण इतकं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं विधानसभेचा सदस्य होण्यासाठी सुद्धा
किती वर्ष पूर्ण पाहिजे रे? 25 वर्षच पूर्ण पाहिजे. 21 वर्ष कुणाचं? लोकल बॉडी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची जर निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला वय किती पाहिजे? 21 वर्ष पूर्ण पाहिजे. 25 कुणासाठी सांगितलं? लोकसभा, त्याचबरोबर विधानसभा. 30 कुणासाठी सांगितलं? आता सांगितलं तुम्हाला राज्यसभा, त्याचबरोबर विधान परिषद. राज्यसभा त्याचबरोबर विधान परिषद. 35 कुणासाठी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? एक पॉईंट राहिला होता 35. लक्षात घ्या, वयाची 35 वर्ष कुणासाठी पूर्ण पाहिजे रे? वय वर्ष 35 कुणासाठी पूर्ण पाहिजे? तर पहिलं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती. दुसरं लक्षात घ्या, उपराष्ट्रपती. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. तिसरं लक्षात घ्या, राज्यपाल. जर तुम्हाला राष्ट्रपती व्हायचे असेल, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं असेल, उपराष्ट्रपती व्हायचं असेल, त्याचबरोबर राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची किती रे? 35 वर्ष पूर्ण पाहिजे. चला, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, युक्रेन देशाची राजधानी कोणती आहे? हिंगोली शहर पोलीस 2024. युक्रेनची राजधानी विचारलंय. बघा, तुम्हाला माहित असेल की युक्रेन आणि रशिया यांचा वाद आहे. काय सांगितलं? युक्रेन आणि रशिया या 2 देशाचा वाद आहे. तर त्यामुळं युक्रेन आणि हा देश चर्चेत होता. त्यामुळं हा प्रश्न आला विद्यार्थी मित्रांनो, युक्रेन या देशाची राजधानी. आता पुढे जाऊन तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, इस्रायल आणि लक्षात घ्या इराण या 2 देशाचा वाद सध्या सुरू आहे. कोणत्या? इस्रायल आणि इराण या 2 देशाचा वाद सुरू आहे. त्यामुळं इस्रायलची राजधानी आणि इराणची राजधानी तुम्ही लक्षात ठेवू शकताय. चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर द्या. युक्रेन देशाची राजधानी कोणती आहे? हिंगोली पोलीस 2024 ला आलेला प्रश्न आहे. चला पुढे पटकन सांगूया विद्यार्थी मित्रांनो, मॉस्को आहे का रे? नाही. बीजिंग नाही. आस्ताना नाही. काय रे या प्रश्नाचं उत्तर? तर युक्रेन या देशाची राजधानी आहे कीव नावाचं शहर. कोणतं? कीव नावाचं शहर हे काय रे? युक्रेन या देशाची काय राजधानी आहे. कोणती देशाची राजधानी? युक्रेन या देशाची राजधानी कोणत्या रे? कीव हे शहर. मग मॉस्को कोणाचं रे? रशियामध्ये येतं विद्यार्थी मित्रांनो. कुठे येतं? रशिया. बीजिंग कुठे येतं? चीनमध्ये येतं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, युक्रेन देशाची राजधानी कोणती आहे? हिंगोली शहर पोलीसला आलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4. तुम्हाला माहित असेल की युक्रेन आणि रशिया वादामुळे हा प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न करंट अफेअरचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. तुम्ही इस्रायल आणि इराणची राजधानी तुम्ही लक्षात ठेवू शकताय. पुढचा प्रश्न, चला विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? हिंगोली पोलीस 2024. म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते असा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो. चला, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. की स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते हा प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे. चला मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. की स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कुणी कार्य केलेलं आहे किंवा कोण होते, असा हा सिंपल प्रश्न आहे. चला पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या. विद्यार्थी मित्र, चला ऑप्शन क्रमांक 1 काय सांगताय की डॉक्टर बी.आर. आंबेडकर. ऑप्शन क्रमांक 2 सांगताय डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक 3 सांगताय पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन क्रमांक 4 सांगताय सरदार वल्लभभाई पटेल. कोण होते सांगा या प्रश्नाचं उत्तर. हिंगोली पोलीस 2024 ला आलेला हा प्रश्न आहे. लेटेस्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या. मग काय विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर? आंबेडकर होते का? नाही. राजेंद्र प्रसाद नाही. पंडित जवाहरलाल नेहरू. कोण रे? सरदार वल्लभभाई पटेल. म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, त्याचबरोबर उपपंतप्रधान. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान कोण होते रे? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते, त्याचबरोबर उपपंतप्रधान होते. त्याचबरोबर लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेलना लोह पुरुष असं म्हणलं जातं. लोह पुरुष असं म्हणलं जातं. कुणाला रे? सरदार वल्लभभाई पटेलांना. आणि त्यांची जे जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा कुठे रे? केवडिया गुजरात इथे आहे. काय म्हणलं जातं त्याला? स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून त्याची काय विद्यार्थी मित्रांनो ओळख आहे. त्यानंतर पुढे जाऊन मग आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, त्याचबरोबर आपल्या घटनेचे शिल्पकार. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, घटना समितीचे अध्यक्ष. घटना समितीचे काय रे? अध्यक्ष. त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती. काय सांगितलं? घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. काय म्हणलं? घटना समितीचे अध्यक्ष. त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले काय सांगितलं रे? राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती किती वेळा होते? 2 वेळा. 2 वेळा भारताचे राष्ट्रपती होणारे एकमेव व्यक्ती. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री. त्याचबरोबर भारताचे सर्वात जास्त कालावधीसाठी पंतप्रधान. त्याचबरोबर पंतप्रधानपदी असताना निधन पावलेले पहिले पंतप्रधान. नाव काय त्यांचं? पंडित जवाहरलाल नेहरू. इथं काय म्हणणं? सरदार वल्लभभाई पटेल. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? सिंपल प्रश्न आहे.
की जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला मग या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? सिंपल प्रश्न आहे. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? चला विद्यार्थी मित्रांनो, सिंपल प्रश्न आहे. 15 ऑगस्ट, 9 ऑगस्ट, 18 मार्च आणि 5 जून. हिंगोली पोलीस 2024 चा आलेला हा प्रश्न आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देऊयात आपण. 15 ऑगस्ट का रे? काहीच नाही. 9 ऑगस्ट नाही, 18 मार्च नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून म्हणून साजरा केला जातो. काय सांगितलं की कोणता दिवस हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? तर लक्षात घ्या, 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 5 जूनच काय रे विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या, 5 जून 1972 कोणती परिषद रे? स्टॉकहोम परिषद. स्टॉकहोम परिषद. लक्षात घ्या, 5 जून काय म्हणलं? 5 जून 1972 ला एक परिषद झाली होती. कोणती? स्टॉकहोम परिषद. आणि स्टॉकहोम परिषद ही पर्यावरणासंबंधी जगातली पहिली परिषद होती. म्हणजे पर्यावरणासंदर्भातली जगातली ही प्रथम परिषद होती. आणि ही कधी भरली होती रे? 5 जूनला भरली होती. त्यामुळं 5 जून हा दिवस लक्षात घ्या, 5 जून हा दिवस कधीपासून रे? 1973 पासून काय म्हणून साजरा केला जातो रे? जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला प्रत्येक वर्षी रिपीटेड प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला पाठ पाहिजे. म्हणजे काही महत्त्वाची दिनविशेष असतात ते तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, की कोणता दिवस हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? 5 जून. 5 जून काय? हे 5 जून 1972 ला पर्यावरणासंबंधी जगातली पहिली परिषद झाली होती. कोणती रे? स्टॉकहोम परिषद. आणि त्याच्या स्मरणार्थ 5 जून हा 1973 पासून पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आपल्या संविधानामध्ये DPSP मार्गदर्शक तत्वे, त्यामध्ये कलम 48 ए आहे विद्यार्थी मित्रांनो. कलम 48 ए आहे. मग कलम 48 ए कशाशी संबंधित आहे? तर पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करणे, हे कलम 48 ए चा उद्देश आहे. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं? पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे. पर्यावरणाचे संरक्षण त्याचबरोबर संवर्धन करणे हे कलम 48 ए चा उद्देश आहे. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणाचे संरक्षण किंवा संवर्धन करण्यासाठी घटनात्मक, काय म्हणलं? पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी घटनात्मक तरतूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. कलम 48 ए. मग कलम 48 ए चा समावेश 42वी घटना दुरुस्ती कधीची रे? 1976 ची. लक्षात घ्या, 42व्या घटना दुरुस्तीला आपल्याला मिनी घटना दुरुस्ती सुद्धा म्हणलं जातं. या प्रश्नाचं उत्तर काय तर 5 जून. मग 15 ऑगस्ट काय रे? स्वातंत्र्य दिन. बघा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडली जाणारी महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. सीसीटीव्ही निगराणीखाली असलेले पुणे हे देशातील पहिले शहर आहे. बघा सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. नवी मुंबई पोलीस शिपाई 2024. पर्याय उत्तर काय तरी विद्यार्थी मित्रांनो? अ बरोबर, ब चूक. दुसरा पर्याय काय सांगतं? ब बरोबर, अ चूक. तिसरा पर्याय सांगतो दोन्ही चूक. चौथा पर्याय काय सांगतं? दोन्ही बरोबर. सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडली जाणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य म्हणतंय. दुसरं काय म्हणतंय? सीसीटीव्ही निगराणीखाली असलेले पुणे हे देशातील पहिले शहर आहे म्हणतंय. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय येतंय? काय येतं बघा? दोन्ही बरोबर, दोन्ही चूक, अ बरोबर, ब चूक, ब बरोबर, अ चूक. काय येतं बघा? पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या. काय बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पटकन या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकताय. की सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडली जाणारी महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असलेले पुणे हे देशातील पहिले शहर आहे. नवी मुंबई पोलीस शिपाई 2024 चा प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडली जाणारी महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे की ह्या राज्यातील सर्व पोलीस स्टेशन ऑनलाईन जोडली गेलेत. ओके, ऑनलाईन जोडली गेलेत. त्याचबरोबर पुणे हे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असणारे भारतातील पहिले शहर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, असे जर प्रश्न आले, काय सांगितलं? परीक्षेत तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न आले आणि ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचा कीवर्ड जर नसला, कीवर्ड म्हणजे काय रे? जर तुम्हाला याच्यात केवळ नाही दिसलं, तुम्हाला सर्व नाही दिसलं, तुम्हाला फक्त नाही दिसलं, बरोबर का? फक्त नाही दिसलं, असे कीवर्ड जर नसतील विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही सेंटेन्स हे बरोबर पकडायचे. काय सांगतो मी? याच्यामध्ये बघा कुठलं दिसतंय का? केवळ दिसतंय का? दिसतंय का? केवळ दिसतंय का बघा? फक्त दिसतंय का बघा? बघा, केवळ, सर्व, फक्त असं काही कीवर्ड असेल तरच विधान चुकीचं पकडायचं, नाही तर विधान चुकीचं पकडायचं नाही. एकदम बरोबर विधान आहे विद्यार्थी मित्रांनो. अ आणि ब दोन्ही बरोबर. या प्रश्नाचं उत्तर काय येत आहे? ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही बरोबर. चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती? नवी मुंबई पोलीस शिपाई 2024. म्हणजे नवी मुंबई पोलीस शिपाई 2024 ला आलेला प्रश्न आहे की महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती? आपल्या महाराष्ट्राची हिवाळी राजधानी विचारलं विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
10 सेकंदाचा वेळ आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, की महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती? नवी मुंबई, पोलीस शिपाई 2024. बघा ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर, ऑप्शन क्रमांक 2 नागपूर, ऑप्शन क्रमांक 3 काय रे मुंबई, ऑप्शन क्रमांक 4 काय रे पुणे. कोणते आहे बघा महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती? चला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, चला पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या, कोल्हापूर आहे का रे? कधीच नाही. मुंबई नाही. पुणे नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर येतं नागपूर. या प्रश्नाचं उत्तर काय येतं? नागपूर. नागपूर ही महाराष्ट्राची कोणत्या प्रकारची राजधानी आहे रे? नागपूर ही महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे. हिवाळी राजधानी म्हणजेच काय रे विद्यार्थी मित्रांनो? हिवाळी राजधानीचं म्हणजे काय? तुम्हाला माहित असेल आपल्या विधिमंडळाचं एक अधिवेशन आहे. कोणतं? हिवाळी अधिवेशन. ओके. तर हे हिवाळी अधिवेशन कुठं होतं रे? तर लक्षात घ्या, हे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी होतं. त्यामुळे नागपूरला आपण हिवाळी राजधानी म्हणू शकतो. मग तसं बघायला गेलं तर नागपूर आपल्या देशाची कार्य, आपल्या राज्याची कार्य उपराजधानीचं शहर आहे. आपलं राज्य आहे महाराष्ट्र, तर या महाराष्ट्राचं उपराजधानीचं शहर कोणतं रे? नागपूर. त्याचबरोबर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे नाग नदीच्या काठावर आहे. कोणत्या नदीच्या काठावर आहे? नाग नदीच्या काठावर आहे. त्यामुळे तर नागपूर म्हणलं जातं ना. मुंबई आपल्या राज्याची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो. मुंबई आपल्या राज्याची राजधानी आहे. त्याचबरोबर आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. ओके. आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई आपल्या राज्याची राजधानी आहे. आपल्या राज्याची राजधानी आणि आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे आरबीआयचं मुख्यालय, एसबीआयचं मुख्यालय, जे वेगवेगळे आर्थिक जे केंद्र आहेत, वेगवेगळे जे आर्थिक केंद्र आहेत ते कुठे आहेत रे? मुंबईला. मग लक्षात घ्या, पुणे आपल्या देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. आणि पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे रे? मुळा आणि मुठा या 2 नद्यांच्या काठावर आहे. त्यानंतर कोल्हापूर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पंचगंगा नदीच्या काठावरील शहर आहे. पंचगंगा नदीच्या काठावरील शहर आहे. कोणतं? कोल्हापूर. आणि कोल्हापूर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक राजधानी आपली. चला पुढचा प्रश्न, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? नवी मुंबई पोलीस शिपाई 2024 ला आलेला प्रश्न आहे. काय म्हणतोय? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? ऑप्शन क्रमांक 1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ऑप्शन क्रमांक 2 स्टेट बँक ऑफ इंडिया, ऑप्शन क्रमांक 3 बँक ऑफ इंडिया आणि ऑप्शन क्रमांक 4 कॅनरा बँक. कोणती बँक आहे सांगा? पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या. ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पटकन या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकताय. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? नवी मुंबई पोलीस शिपाई 2024 चा हा प्रश्न आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल का? चला तर मग या प्रश्नाचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे का रे? नाही. बँक ऑफ इंडिया नाही. कॅनडा नाही. लक्षात घ्या याचं उत्तर काय? एसबीआय. एसबीआय ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. सर्वात मोठी बँक आहे. कोणती? एसबीआय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एसबीआयची स्थापना कधी झाली? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रेसिडेन्सी बँका होत्या. 3 प्रेसिडेन्सी बँका होत्या. पहिली होती बँक ऑफ बेंगॉल. पहिली काय? बँक ऑफ बेंगॉल. दुसरी आहे बँक ऑफ बॉम्बे. बँक ऑफ बॉम्बे. तिसरी आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बँक ऑफ मद्रास. या 3 प्रेसिडेन्सी बँका होत्या. या 3 प्रेसिडेन्सी बँकेचं 1921 मध्ये काय करण्यात आलं? एकत्रीकरण करण्यात आलं. कधी रे? 3 प्रेसिडेन्सी बँका. कोणती? पहिली बँक ऑफ बेंगॉल, दुसरी बँक ऑफ बॉम्बे आणि तिसरी बँक ऑफ मद्रास. या 3 बँकांचं काय करण्यात आलं? एकत्रीकरण करण्यात आलं. कधी? 1921 मध्ये. आणि काय रे? इम्पेरिकल बँकेची स्थापना केली. इम्पेरिकल बँकेची काय करण्यात आली? स्थापना केली. आणि ह्या इम्पेरिकल बँकेचं 1955 मध्ये लक्षात घ्या राष्ट्रीयकरण केलं. कोणत्या नावाने? एसबीआय. हे राष्ट्रीयकरण करण्यासाठी कोणती समिती कारणीभूत आहे? तर गोरावाला नावाची समिती. कोणती? गोरावाला समितीच्या शिफारशीनुसार ह्या इम्पेरिकल बँकेचं 1955 मध्ये राष्ट्रीयकरण केलं आणि तेव्हापासून नाव काय रे? एसबीआय. त्याच्यानंतर मग आरबीआय काय विद्यार्थी मित्रांनो? आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. आपल्या देशाची काय रे? मध्यवर्ती बँक आहे. कायदा कधीचा? 1934 चा. स्थापना कधी रे? 1 एप्रिल 1935. बरोबर का? आरबीआयचे पहिले गव्हर्नर सर स्मिथ. बरोबर का? आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर डी देशमुख. हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर. आणि सध्या आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत रे? संजय मल्होत्रा. सध्या आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा हे सध्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत. डी देशमुख हे आरबीआयचे गव्हर्नर होणारे प्रथम व्यक्ती आहेत. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या आरबीआयचं मुख्यालय जेव्हा स्थापन झालं होतं त्यावेळेस कलकत्ता होतं. सध्या काय रे? आरबीआयचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आणि आरबीआय आपल्या देशाची कार्य विद्यार्थी मित्रांनो मध्यवर्ती बँक आहे. चला पुढचा प्रश्न येतो. या प्रश्नाचं उत्तर येतं स्टेट बँक ऑफ इंडिया. चला पुढचा प्रश्न, की सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत?
लक्षात घ्या. सोलापूर पोलीस 2024 बघा, सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? 2024 चा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहेत? सध्या अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहेत? असा सिंपल प्रश्न आहे. चला मग या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, की अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहेत? अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहेत? अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहेत? अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहेत? सध्या अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहेत? चला विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर देऊ. लक्षात घ्या, हा प्रश्न 2024 चा विद्यार्थी मित्रांनो. त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प नव्हते, कमला हॅरिस नव्हत्या, हे नव्हत्या, जो बायडन होते. लक्षात घ्या, जो बायडन हे अमेरिकेचे काय होते रे? अध्यक्ष होते. आणि अमेरिकेचे ते 46वे अध्यक्ष होते. आणि त्यावेळेस ते अमेरिकेचे सर्वात वयस्कर अध्यक्ष होते. सर्वात वयस्कर अध्यक्ष होते कोण? जो बायडन. मग मला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 2025 आता आता लेटेस्ट. मग सध्या जर विचारलं विद्यार्थी मित्रांनो, सध्या म्हणजे आता सध्या अमेरिकेचे अध्यक्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प हे सध्या अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. कितवे अध्यक्ष आहेत रे? 47वे अध्यक्ष आहेत. आणि सध्या डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सर्वात वयस्कर अध्यक्ष आहेत. म्हणजे अमेरिकेचे सर्वात वयस्कर अध्यक्ष आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन या पार्टीचे आहेत. कोणत्या पार्टीचे आहेत? रिपब्लिकन नावाच्या पार्टीचे आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेत. कितव्यांदा? दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेत. यापूर्वी अमेरिकेचे 45वे अध्यक्ष तेच होते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एखादा व्यक्ती अमेरिकेमध्ये फक्त 2 वेळाच अध्यक्ष होऊ शकतो. किती वेळा? 2 वेळा. आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ किती असतो? 4 वर्षाचा असतो. किती वर्षाचा असतो रे? 4 वर्षाचा असतो. आणि डोनाल्ड ट्रम्प हे लक्षात घ्या, या वर्षीचे लक्षात घ्या टाइम्स पर्सन ऑफ द इयर सुद्धा आहेत विद्यार्थी मित्रांनो. टाइम्स पर्सन ऑफ द इयर म्हणजे या वर्षीचे टाइम्स पर्सन ऑफ द इयर म्हणजे कोण आहेत? डोनाल्ड ट्रम्प. या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? जो बायडन. बराक ओबामा माजी अध्यक्ष, कमला हॅरिस माजी उपराष्ट्रपती, जो माजी उपाध्यक्ष होत्या. आणि सध्या म्हणलं की 2025 आपलं व्हिडिओ रेकॉर्ड होतंय, त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4. चला, इंद्रावती कोणत्या नदीची उपनदी आहे? चला, जिओग्राफीचे काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? इंद्रावती नावाची नदी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, कोणाची उपनदी आहे? तर गोदावरी, दुसरी कृष्णा, तिसरी गंगा आणि चौथी यमुना. कोणत्या नदीची ती उपनदी आहे? असा सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंपल प्रश्न आहे. चला पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या. इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरीची आहे, कृष्णेची आहे, गंगेची आहे का यमुनेची? विद्यार्थी मित्रांनो, चला मग या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कृष्णेची आहे का रे? नाही. गंगेची नाही, यमुनेची नाही, गोदावरी. लक्षात घ्या, इंद्रावती नावाची नदी आहे. इंद्रावती नावाची नदी आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही कुणाची उपनदी आहे रे? गोदावरीची उपनदी आहे. आणि इंद्रावती नदी महाराष्ट्र आणि छत्तीसगडचं बॉर्डर तयार करते. लक्षात घ्या, कुणाचं रे? आपलं महाराष्ट्र त्याचबरोबर छत्तीसगड. त्याचबरोबर कोणतं रे? छत्तीसगड. या 2 राज्याची सीमा निश्चित करण्याचं काम कोण करतं? तर ही इंद्रावती नावाची नदी निश्चित करते. आणि लक्षात घ्या, महाराष्ट्र छत्तीसगड जे बॉर्डर आहे, महाराष्ट्र छत्तीसगडच्या बॉर्डरवर ही नदी गोदावरीला येऊन मिळते. कोणती? इंद्रावती. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता गोदावरी नदी लक्षात घ्या, गोदावरी म्हटलं की महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीचे खोरे, त्याचबरोबर सर्वाधिक लांबीची नदी, सर्वात जास्त लांबीची काय ती नदी? गोदावरी नदीची एकूण लांबी म्हणलं की 1465, महाराष्ट्रातील लांबी म्हणलं की 668. आणि गोदावरी ही कोणत्या प्रकारची नदी आहे? तर लक्षात घ्या, गोदावरी ही पूर्ववाहिनी नदी आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी नदीच्या काठावर तुम्हाला माहित असेल, लेटेस्ट न्यूज आहे 2027 मध्ये कुठे रे? नाशिक या ठिकाणी. नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे. काय भरणार आहे? कुंभमेळा. मग कुंभमेळा किती वर्षांनी भरतो रे? बघा, 12 वर्षांनी. किती रे? 12 वर्षांनी. 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. किती ठिकाणी रे? 4 ठिकाणी. पहिलं आपलं नाशिक. कोणत्या नदीच्या काठावर? गोदावरी. दुसरं प्रयागराज. 2025 मध्ये लेटेस्ट मध्ये झाला विद्यार्थी मित्रांनो. 2025 मध्ये इथं कुंभमेळा झालाय. तिसरं कोणतं रे? हरिद्वार. कोणत्या नदीच्या काठावर? गंगा नदीच्या काठावर. चौथं कोणतं रे? उज्जैन. कुठे येतं रे? मध्य प्रदेश. कोणत्या नदीच्या काठावर? शिप्रा. म्हणजे कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. मग लक्षात घ्या, कोणत्या ठिकाणी? नाशिक. कुठे येतं रे? महाराष्ट्रात. कोणती नदी? गोदावरी. दुसरं प्रयागराज. प्रयागराज या ठिकाणी 2025 मध्ये
कुंभमेळा झाला होता विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर हरिद्वार नावाचं शहर आहे आणि शेवटचं काय उज्जैन, असं 4 शहर आहेत. आणि जे प्रयागराज येथे झालेले जे कुंभमेळा होता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ते 144 वर्षांनी झालं होतं. म्हणजे ते काय होतं, महाकुंभमेळा होता. महाकुंभमेळा असं त्याचं वर्णन करू शकतो. चला मग या प्रश्नाचं उत्तर काय येतं? तुम्हाला सांगितलं की गोदावरी. चला विद्यार्थी मित्रांनो, निळी क्रांती बघा, निळी क्रांती मुख्यत्वे कोणत्या उत्पादनाचे उत्पादन वाढविण्यावर लक्ष देते? वेगवेगळ्या क्रांती विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये निळी क्रांती विचारलाय. चला, जूट, दुसरं दूध, तिसरं कांदा, चौथं काय पासे. ह्याचे उत्पादन वाढवण्यासंबंधी निळी क्रांती आहे, असा सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला मग या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर द्या की निळी क्रांती कशाशी संबंधित आहे. आपल्या परीक्षेत वेगवेगळ्या क्रांत्या विचारतात. हरित क्रांती मोस्टली विचारलं जातं. दुसरं काय श्वेत क्रांती, ऑपरेशन फ्लड म्हणा, किंवा धवल क्रांती. कोणती क्रांती? धवल क्रांती विचारलं जातं. चला, कशाशी संबंधित आहे निळी क्रांती? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जूट कार्य नाही, दूध नाही, कांदा नाही, मासे. लक्षात घ्या, निळी क्रांती कशाशी संबंधित असणार रे? तर लक्षात घ्या, मासेचे उत्पादन वाढवणे. माशाचे उत्पादन वाढविणे. तर याच्या संबंधी कोणती क्रांती आहे रे? निळी क्रांती आहे. बरोबर का? मला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता दिलेले ऑप्शन 4 आहेत. त्यापैकी निळं काय दिसतं? निळं हे पाणी दिसतं. पाण्यात काय असतात? मासे असतात. असं लावायचं रे ट्रिक. बरोबर का? माशाचे उत्पादन वाढवण्यासंबंधी कोणती क्रांती आहे? निळी क्रांती. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी एक क्रांती आहे, त्याला श्वेत क्रांती म्हणतात, किंवा त्यालाच धवल क्रांती म्हणतात, त्यालाच ऑपरेशन फ्लड म्हणतात. ऑपरेशन फ्लड सुद्धा म्हणलं जातं विद्यार्थी मित्रांनो. आणि लक्षात घ्या, ह्याचे जनक कोण आहेत रे? डॉक्टर वर्गीस कुरियन. डॉक्टर वर्गीस कुरियन कोण आहेत रे? त्याचे जनक आहेत. कोणत्या क्रांतीचे? धवल क्रांती. तर ह्या धवल क्रांतीचा उद्देश काय? तर दुधाचे उत्पादन वाढवणे. धवल क्रांतीचे वेगवेगळे नाव काय? श्वेत क्रांती. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं की धवल क्रांती सुरुवात कधी रे? 1971 मध्ये. त्याचबरोबर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हरित क्रांती. हरित क्रांती 1965-66 मध्ये सुरुवात झाली. बरोबर का? त्यानंतर याचा उद्देश काय रे? की अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे. अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे. म्हणजे आपण अन्न जे खातो, तर त्या अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे. ह्याचे जनक कोण होते? लक्षात घ्या, डॉक्टर स्वामीनाथन. प्रत्येक परीक्षेला विचारलेला प्रश्न हा प्रश्न आहे हरित क्रांतीचा. हा पुणे कारागृहाला आलेला प्रश्न आहे. पुणे कारागृह 2024 ला आलेला प्रश्न आहे. मग काय रे? डॉक्टर स्वामीनाथन. डॉक्टर स्वामीनाथन हे हरित क्रांती जनक आहेत. भारतीय हरित क्रांती जनक. महाराष्ट्रातील हरित क्रांती जनक आहे रे? वसंतराव नाईक. वसंतराव नाईक. जागतिक हरित क्रांती जनक कोण रे? नॉर्मन बोरलॉग. नॉर्मन बोरलॉग. इतक्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर काय येतं? की या प्रश्नाचं उत्तर येतं माशाचे उत्पादन वाढविणे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला विद्यार्थी मित्रांनो, आम्ही शिकवलं जर आवडत असेल, तुम्हाला समजत असेल, तर प्लीज दीप करियर अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.